नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. मी प्रतीक करंजकर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनल कोकणी वारसावर. तर आज आपण जाणार आहोत गांगरे ग्रामदेवतेच्या मंदिरात आणि माझा मित्र तिथे सोडणार आहे मला आणि मग तो कामाला जाणार आहे. तर त्याच्याच बाईकवर आपण जाणार आहोत. तर चला मित्रांनो, तुम्हाला गांगरे ग्रामदेवतेचं मंदिर दाखवतो. तर आता आपण बाईकने निघालो सड्यावर जायला. सडा म्हणजे गांगरे गावातील जो डोंगर आहे, डोंगराळ भाग आहे, त्याला सडा असं म्हणतात. आणि त्या सड्यावर आपल्या गांगरे ग्रामदेवतेचं मंदिर वसलं आहे आणि आजूबाजूला सुंदर असा परिसर आहे. तर पुढे गेल्यावर तुम्हाला दाखवतो सडा. तर भागळवाडीतील हा उतरल्यानंतर जो डाव्या बाजूला रस्ता जातो आहे तो सड्याकडे जातो आणि पुढे जाताना एक छोटंसं धरण आहे जिथे पाण्याचा झरा आहे आणि तिथे कपडे वगैरे धुण्यासाठी आणि पिण्याचं पाणीसुद्धा येते. तर त्याला धरण असं म्हणतात. ते पुढे गेल्यावर दिसेलच तुम्हाला. तर आता आपण धरणाच्या इथे आलो आहोत आणि हे डाव्या साईडला जे विहिरीसारखं कठड्यासारखं बांधलं आहे ते धरण आहे. यातूनच पाणी काढून पिण्यासाठी आणि कपडे वगैरे धुण्यासाठी वापरतात. तर आता आपण सड्यावर आहोत आणि वरून वाशिष्ठी खाडीचं दृश्य हे खूप छान दिसतं. ही समोर आपली वाशिष्ठी खाडी आणि सुंदर असं निसर्ग असं वरून पाहायला मिळतं. आणि गावनंगवाडीसुद्धा दिसते. आपली जोगळेवाडी टेकडीच्या थोडी खाली आहे त्यामुळे ती दिसत नाही, नाहीतर मोहल्ला आणि गावनंगवाडी हे दोन्ही दिसतात. तर देवळाकडे जाताना हा जो वरच्या बाजूला रस्ता जातो आहे तो आपल्या चिऱ्यांच्या खाणीकडे जातो आणि आपल्या सड्यावर चिऱ्यांची खाणसुद्धा आहे. तर चिऱ्याच्या खाणीची व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलला लवकरच तुम्हाला पाहायला मिळेल. तर आता आपण देवळाच्या जवळ पोचलो आहोत आणि हा जो समोर मोठा बंधारा दिसतो आहे तो धरणाचा बंधारा आहे. आणि आपल्या गांगरे गावात नुकतंच आता मोठं धरण बांधण्यात आलं आहे आणि त्याचीसुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलला लवकरच येईल. आणि हे आहे समोर आपल्या गांगरे ग्रामदेवतेचं मंदिर. आता आपण पोचलो आहोत गांगरे ग्रामदेवतेच्या मंदिरात. तर चला मित्रांनो, तुम्हाला मंदिर दाखवतो. तर हे आहे आपल्या गांगरे ग्रामदेवतेचं मंदिर. सुंदर असा आजूबाजूला निसर्ग आहे आणि अशा निसर्गाच्या सान्निध्यात हे मंदिर बांधण्यात आलं आहे आणि आजूबाजूला खूप छान परिसर आहे. तर सकाळी पूजा झाल्यानंतर देऊळ बंद करण्यात येतं. आतमध्ये जो गाभारा आहे तो बंद करण्यात येतो. तरीसुद्धा आतमध्ये जे देव आहेत त्यांच्या रूपी मी दाखवण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला. तर हे आहेत आपल्या गांगरे गावचे ग्रामदैवत श्री भैरी वाघजाई. तर गाभाऱ्यात जी ही पालखी आहे त्यात देवांच्या रूपी बसवून आणि पालखी खूप छान पद्धतीने सजवून शिमग्यात पालखी खाली साण्यावर नेण्यात येते गावच्या देवळातून आणि
गावच्या देवळापासून ते सानेवर पालखी नेताना खूप वाजत गाजत आणि मोठ्या उत्साहाने गावकरी पालखी खाली सानेवर नेतात आणि खूप मोठा जल्लोष असतो शिमग्यात. आता सध्या तरी मंदिराकडे कोण नाही आहे. सकाळी पुजारी पूजा करायला येतात आणि मग गाभारा बंद करून निघून जातात. पण शिमगा उत्सवाला जेव्हा गावचा शिमगा असतो त्या दिवशी गावातील सर्व मंडळी एकत्र येतात आणि आता तुम्ही जी गाभाऱ्यात पालखी बघितलात त्या पालखीमध्ये देवांच्या रूपी ठेवून आणि ती पालखी सुंदर प्रकारे सजवून खाली आपल्या सानेवर नेण्यात येते आणि मग आपला शिमगा उत्सव सुरू होतो. तर देऊळ तुम्ही पाहिलातच आणि देवळाच्या बाजूला इथे हा एक दगड आहे. तिथे वाघ शेपटी आपटून आपल्या भक्ष्य देवाकडे मागतो असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे. आणि या बाजूला सुद्धा एक छोटंसं सुंदरसं देऊळ आहे आपल्या ग्रामदेवतेचं मंदिर. आणि यावरच्या बाजूला जो रस्ता जातो तो धरणाकडे जातो आणि हे जे समोर तुम्हाला असं मोठासा असा बंधारा घातलेला दिसतं ते धरण आहे गावचं. आणि याची व्हिडिओ आपल्या चॅनलला लवकरच येईल की तुम्ही पहा. आणि ते पण थोडंफार काम चालू आहे. आणि आता आपण खालच्या पाणवठ्याजवळ जाणार आहोत. तिथून पाणी खालच्या टाकीत जातं आणि त्या टाक्यांमधून पूर्ण गावाला वर्षभर ते पाणी पुरतं. आणि आता आपण खालच्या पाणवठ्याच्या इथे जातोय. तिथे वाघाचा वावर सुद्धा असतो आणि वाघासोबत बाकीचे प्राणी सुद्धा येतात इकडे पाणी वगैरे पिण्यासाठी. तर हे आहे आपल्या गावचं पाणवठा आणि हे पाणी आता भरलंय खूप. पण उन्हाळ्यात कोरडं असतं या बाजूला सगळं. तरी पण खाली पाणी जातं कारण इथला स्रोत पाण्याचा कधी संपत नाही. आणि हे पाणी खाली राजनीकडे जातं. म्हणजेच खाली खूप मोठे मोठे धबधबे आहेत. तिथूनच खाली जो पर्या जातो तिथून खाली गेल्यावर धबधबे लागतात म्हणजे छोटे छोटे. त्याला राजनी असे म्हणतात गावात. तर तिकडचा परिसर खूप छान आहे. आणि इथलंच पाणी आपल्या खालच्या ज्या टाक्या तुम्हाला गणपतीत बघितल्या तुम्ही त्या टाक्यांमध्ये पाणी जातं आणि त्या टाक्यांमधून खाली गावकऱ्यांना सगळ्यांना पाणी पोचतं नळाद्वारे. आणि हे पाणी वर्षभर पुरतं.
तर ह्या बाजूनी सुद्धा यायला रस्ता आहे, पण आता जंगल झालं आहे. उन्हाळ्यात या बाजूनी यायला वाट तयार होते, कारण जेव्हा जांगली येतात वरती गुरं वगैरे घेऊन तेव्हा वाट तयार होते. आणि मग या बाजूने आपल्याला वर देवळाकडे जायला सुद्धा तो रस्ता आहे जो तुम्ही आता बघितलात. आणि इथे जे पाणी आहे ना ते उन्हाळ्यात तुम्ही बॉटलीने भरू शकत नाही, कारण ते कातळाला चिकटून येतं. त्यामुळे तिथे पान लावावं लागतो कोणतं तरी एका झाडाचं घेऊन. मग त्या पाण्याच्या शेंड्याने तो पाणी बॉटलीमध्ये उतरतं. पण अशी डायरेक्ट बॉटल भरू नाही शकत आपण इथे. आता खूप पाणी आहे उन्हाळ्यात, तिथे सगळं कोरडंच असतं. तर आपला पाणवठा आता पाहून झाला आणि आपण आता निघालो आहे देवळाच्या दिशेने वरती देवळाकडे जायला. मित्रांनो, गांगरे ग्रामदेवतेचं मंदिर तुम्ही पाहिलातच आणि आजूबाजूचा सुंदर असा परिसर सुद्धा तुम्ही पाहिलात. तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की शेअर करा, कमेंट करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कोकणी वारस या यूट्यूब चॅनलला.